मी कालच माझ्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि जी जबाबदारी मला काही दिवसांपूर्वी प्रचार प्रमुख म्हणून कल्याण डोंबिवलीचा प्रचार प्रमुख म्हणून जी दिली होती त्याचाही राजीनामा दिला आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की काही एक महिन्यापूर्वी जवळपास एक महिन्यापूर्वी मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पदाचा राजीनामा दिला होता। मी अजिबात पक्ष सोडला नव्हता आणि त्यामुळे एक महिन्यानंतर मी आता हा निर्णयास आलो की मला काँग्रेसच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला पाहिजे आणि जी जबाबदारी मी मागितली नव्हती प्रचार प्रमुखाची त्याही पदाचा मी राजीनामा दिलेला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आता उद्या पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहिती आहे। नाही बघा, मी वास्तविक तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक दिवसांपासून जे पक्ष प्रवेश होत आहेत ते आज राजीनामा देतात आणि दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये प्रवेश घेतात। मग तो भाजप असेल किंवा सेना असेल, पण मला राजीनामा देऊन एक महिना झाला, मी कुठल्याही पक्षात गेलो नाही। गेल्या 25 वर्षापासून मी जे काम करतोय काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि 25 वर्षापासून जी नाळ माझी लोकांशी जोडली गेली आहे, जे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांचा विचार त्यांचं मत घेऊन मी गेले 3 दिवसापासून 4 दिवसापासून बैठका घेतोय आणि तो जो कौल देतील, त्यांनी जर कौल दिला की मला भाजपमध्ये गेलं पाहिजे तर मी भाजपमध्ये जाईल, त्यांनी जर कौल दिला मला शिवसेनेत गेलं पाहिजे तर शिवसेनेत जाईल। उद्या तुमच्या पक्षप्रवेश आहे शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही माहिती आहे, किती यामध्ये तथ्य आहे? बघा, मी शिवसेनेत जाणार हे तर गेले 10 वर्षापासून तुम्ही ऐकताय किंवा लोकांमध्ये नेहमीच चर्चा असते, पण शेवटी हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नाही आहे। कारण मी 25 वर्ष एका पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे माझ्यासोबत जे असलेली लोक आहेत, माझ्यासोबत जे असलेले नागरिक आहेत, माझ्यासोबत जे असलेले मित्रपरिवार, माझं कुटुंब आहे, त्यांचं मत घेऊनच मी हा पक्ष प्रवेश करणार आहे। निश्चितपणे तुम्हाला काही काळामध्ये तुम्हाला तर कळेलच की मी कुठल्या पक्षात जाणार आहे ते।